प्रत्येक माणूस आपल्या आपल्या उद्योगामध्ये मग्न आहे आणि घरी बसणाऱ्यांनी म्हणजेच बाकीच्यांनी जे असतील त्यांनी त्या काम करणाऱ्या व्यक्तीचं, उद्योगधंदा करणाऱ्या व्यक्तीकडं आणि सर्वांनीच बाकीच्या कुटुंबानं तो माणूस कसा राबवतो, काय करतो या गीतातून दाखवतो. माणसाकडे ध्यान, थोडं ध्यान, ऐका उघडून कान, उघडून कान. माणसाकडे द्या हो तुम्ही ध्यान, ऐका उघडून कान, उघडून कान. माणसाकडे द्या हो तुम्ही ध्यान, ऐका उघडून कान, उघडून कान. माणसाकडे द्या हो तुम्ही ध्यान, ऐका उघडून कान, उघडून कान. कोणी आपुल्या ड्युटी करीत, कोणी आपुल्या कारखान्यात, कोणी राबतो आपुल्या शेतीत, कोणी आसे मोलमजुरीत. बैला सारखा राबून ऐका उघडून कान, उघडून कान. बैला सारखा राबून ऐका उघडून कान, उघडून कान. माणसाकडे द्या हो तुम्ही ध्यान, ऐका उघडून कान, उघडून कान. माणसाकडे द्या हो तुम्ही ध्यान, ऐका उघडून कान, उघडून कान. कोणी राहती व्यापारात, कोणी असती आपल्या धंद्यात, कोणी जाती परदेशात, कोणी मिळेल त्या कामात. घरामधून निघता निघता तो काय म्हणतो, येतो मी जाऊन ऐका उघडून कान, उघडून कान. येतो मी जाऊन ऐका उघडून कान, उघडून कान. कारण एकच आहे सर्वाला, कारण एकच आहे सर्वाला. मालक म्हणून घेतो स्वतःला, मालक म्हणून घेतो स्वतःला. खरा मालक सांगावे मजला, माणसाच्या व्यथा जाणून घेण्याला. हे मुग्धल गीत गाऊन ऐका उघडून कान, उघडून कान. मुग्धल गीत गाऊन ऐका उघडून कान, उघडून कान. माणसाकडे द्या हो जरा ध्यान, ऐका उघडून कान, उघडून कान. माणसाकडे द्या हो जरा ध्यान, ऐका उघडून कान, उघडून कान.